आता आपण सप्तशृंगीच्या गडावर पोहोचतोय. नेहमी इकडे कायम धोका असतं असं इथले आपल्या छान वाटायला लागले. मला वाटलं मुसळधार पाऊस असेल गडावर, पण नाही, धुके इतके भरपूर आहेत ना. बोला सप्तशृंगी माता की मॉर्निंग. आता आम्ही नाशिकच्या रेस्ट हाऊसवर आहोत. नाश्ता करतोय, पोहे, चहा, बिस्किट. आणि आता इथून बस स्टँडवरनं वणीला सप्तशृंगी देवीचं दर्शन करण्यासाठी. ऊन आणि पाऊस असा खेळ सुरू आहे. पण पाऊस जास्त आहे, ऊन मीच नावाला असं आहे असं सांगण्यासाठी प्रत्यक्षात आणि येलो अलर्ट दिलेला आहे. तर मग प्रवास तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीचा प्रवास नाशिक मधून वणीपर्यंतचा आहे. चलो. नाश्ता करून वणीच्या देवीकडे निघालोय. पण इकडे रेस्ट हाऊसच्या परिसरामध्ये जे काही जुनं रेस्ट हाऊस आहे रायगड नावाचं, तिथे आता मस्त मस्त फोटो काढलेत. आणि फिरायचं म्हटलं तर फोटो सेशन पाहिजेच. खूप सुंदर एरिया आहे, भरपूर गार्डन, भरपूर झाडी आहे. आणि आता इथून बस स्टँडकडे निघालोय. ॲटो बोलवायचं होतं, पण इथले वॉचमन म्हणले की तुम्ही वॉकिंग करत जाऊ शकता. चालत चालत बस स्टँडकडे निघालोय. एका काकाला ॲड्रेस विचारला तर आपल्याला या ग्राउंडच्या बाजूबाजूने जायला सांगितलंय. बघूया आता पुढे बस स्टँड. हे आहे गोल्फचं मैदान आणि समोर जे दिसतंय हे आपलं रेस्ट हाऊस आहे. तिथे आपला मुक्काम आहे. आणि या गोल्फ मैदानामध्ये एक फेरी मारत मारत आता आम्ही इकडे बाहेर पडतोय बस स्टँडला जाण्यासाठी. आपण आता नाशिकच्या बस स्टँडवर आहोत आणि आपल्याला आता ही AC पर्यावरणपूरक ई बस मिळालेली आहे. ही आपल्याला वणीला घेऊन जाईल दर्शनाला. आपण आता या बसमध्ये जाऊया. पर्यावरणपूरक ई बस 288 रुपये लोकांचे मिळून तिकीट काढलेले आहेत आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे. ड्रायव्हर दादा ते सांगतात की गडावर खूप पाऊस आणि धुकं असण्याची शक्यता आहे. आता आपण सप्तशृंगीच्या गडावर पोहोचतोय. जागोजागी आपल्याला छोटे मोठे धबधबे दिसत आहेत आणि हा सगळा घाट रस्ता आहे. घाटातून मस्त आपली बस निघालेली आहे. खाली आपल्याला गाव दिसतंय, आजूबाजूला डोंगर आहेत, गावकरी पण दिसत आहेत, भाविक पण दिसत आहेत. आपल्याला या ड्रायव्हर दादाने सांगितलं होतं की गडावर गेल्यावर पाऊस आणि धुकं असणार आहे. धुकं तर दिसतंय, आता पाऊस पण असण्याची शक्यता आहेच आहे. सप्तशृंगीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची ये जा असते. खास करून नवरात्रामध्ये मात्र इथं भरपूर मोठी गर्दी असते. इकडे एक धबधबा दिसतो, मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. इकडे सेल्फी पॉइंट आहे, बऱ्याच पर्यटकांची गर्दी दिसते आपल्याला. इकडे एक मस्त धबधबा आहे, जे प्रायव्हेट वाहनाने आले ते थांबून फोटो घेत आहेत इकडे. बोला गणपती बाप्पा. आता आपल्याला धुकं पण लागलेलं आहे समोर. नेहमी इकडे कायम धुकं असतं असं इथे आपल्या ड्रायव्हर दादानी आणि कंडक्टर मॅडमनी सांगितलंय. आपल्याला आता समोर दिसतंय दृश्यमानता कायम इकडे कमी असते धुक्यामुळं. पाऊस थोडा थांबला असल्यामुळं आपल्याला थोडस क्लिअर दिसतंय, पण आता पुढच्या गाड्या काही दिसत नाहीत आपल्याला. गडावर आपण पोहोचलेलो आहोत आणि आता इथे बस पार्क झालेली आहे. सगळेजण उतरत आहेत. इथूनच आपल्याला चालत जायचं आहे किंवा मग रोपवेनं पण आपण जाऊ शकतो. इकडे हॉटेल स्टॉल आहेत, प्रायव्हेट गाड्या पण आहेत. आता आम्ही विचार करतोय चालत जायचं का रोपवेनं. बघूया काय चर्चा होते सरस्वतीसोबत. जय माता दी. मस्त वातावरण आहे गडावर. आता आम्ही चालत जायचं ठरलेलं आहे आमचं. चालत जायचं ना, निसर्गाचा आनंद घेत आणि देवीचा जय जयकार करत. कसं वाटतंय?
छान वाटायला लागले. मला वाटलं मुसळधार पाऊस असेल गडावर, पण नाही, धुके इतके भरपूर आहेत ना, छान वाटते. वेगळंच फिलिंग आहे, कारण दाट धुके आहेत. रोपवेनं नको नको, चालत वेगळी मजा येईल. मजा येईल. चलो, समोर आहे ते रोपवेचा रस्ता आहे. 1 मिनिटात वर जाता येते आणि आम्ही निघालोय पायी ट्रेकिंग करत. अर्धा तास लागेल असं सांगितलेलं आहे. बघूया किती वेळ लागतंय. गड चढायला सुरुवात झालेली आहे. बोला सप्तशृंगी माता की जय. सरस्वती माझ्यापेक्षा पुढं निघाली आहे. परत येणारे भाविक दिसत आहेत आपल्याला. चप्पल स्टँडवर चप्पल काढली आहे. कसं वाटलंय? बोला सप्तशृंगी माता की जय भवानी. बोला भारत माता की. गडाच्या वाटेवर अशा पद्धतीने वेगवेगळ्या देवतांचे प्रतिमा मूर्त्या लावलेल्या आहेत. लाईन मध्ये आलोय आता देवीच्या दर्शनासाठी. समोर आपल्याला देवीचे दर्शन. सप्तशृंगी माता की जय. दर्शन झालेलं आहे देवीचं आणि आता खाली उतरतोय. वातावरण पूर्ण बदलून गेलंय. वर येताना सगळं गाव खालचं दिसत होतं, आता काही दिसत नाहीये, पूर्ण धुकं आलेलं आहे. चला आता खाली जाऊ हळूहळू. सप्तशृंगी माता की जय. देवीचं मस्त दर्शन झालेलं आहे. पायरीनं जाऊन पायरीनं खाली आलोय. पाऊस असल्यामुळं पूर्ण पायऱ्यांवर पाणी होतं. इकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉशरूमची सुविधा आहे, पण ती स्वच्छ नाही आहे. त्यामुळं देवस्थान प्रशासनाने थोडंसं सुधारणा करायला हवी. हवं तर भाविकांकडनं थोडीशी देणगी घ्यायला पाहिजे, पण स्वच्छता हे सगळं पाहिजे. आणि पायरी मार्गावर पण थोडंसं स्वच्छता असते तर अजून मस्त वाटलं असतं. रोपवेचा पण पर्याय आहे लोकांना लवकर जाऊन लवकर यायला. अगदी 1 मिनिटामध्ये वर पोचता येतं देवीच्या मंदिरापाशी. पण पायरीनं जायला अर्धा तास लागतो, उतरायला 10 मिनिटं. कारण जाताना आपण हळूहळू जातो आणि मस्त वातावरण आहे. नाशिकला आल्यानंतर 1 तास ते 1.5 तासाचा प्रवास करून आपण वणीला, म्हणजे जिथं सप्तशृंगी मातेचं मूळ स्थान आहे, तिथं येऊ शकतो. नाशिकवरून बस स्टँडवरनं भरपूर वाहन आहेत, म्हणजे सरकारी गाड्या आहेत, प्रायव्हेट गाड्या पण आहेत. आणि तुम्ही कारनं आलात तरी काही अडचण नाही. इथं तुमचं दर्शनापर्यंत म्हणजे अगदी पायथ्यापर्यंत तुम्ही येऊ शकता. कसं वाटलं? माकडांची संख्या पण खूप आहे इथं. माकडं भरपूर आहेत. माकडं भरपूर आहेत आणि देवीच्या गाभाऱ्यापर्यंत माकडं आहेत. आणि काही भाविक त्यांना खायला देतात, त्यामुळं ते तिथंच राहतात, बसून राहतात. दर्शन छान झालं. देवीची मूर्ती मोठी आहे. मला वाटतं 7-8 फूट वगैरे असेल.